भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं गायत्रीच्या विचारात बदल झालेला आहे आणि तिला आता हे कोडं पडलेलं आहे की अखेरीस विजय पल्लवीचा होणार की आशाचा. तिला पल्लवी आणि आशा यांच्यापैकी कोणाचंही आयुष्य वैराण झालेलं पाहिजे नाहीये. दुसरीकडे जिकिरीला आलेला गोविंद मुन्नाला भेटतो आणि त्याला विचारतो की त्याने विजयला कुठे दडवलंय. मुन्ना आणि गोविंदमध्ये वादावादी होते आणि गोविंद मुन्नाचा ऍक्सिडेंट करून त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. पल्लवी हे सर्व काही पाहते. ती मुन्नाला ओळखते आणि त्या घटनेचं आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करते. आता पुढे पल्लवी नक्कीच विजयच्या घरी गेली असणार. बहुतेक त्या लोकांनी तिला थांबवून घेतलं असेल. गायत्री, काळजी करू नकोस. बस थोडी वाट बघूया. पल्लवी जेव्हा केव्हा विजयच्या घरून येते ना, आणखीनच त्रासलेली असते ती. मला वाटतं तिला समजावून सांगावं. जोपर्यंत विजयचा पत्ता कळत नाहीये ना, त्याच्या घरच्यांना फार भेटूच नकोस हे म्हणा. काय बोलतेस तू मम्मा? आता दीदीला थांबवण्याचा काय फायदा? जर इतकं सगळं झाल्यावरही दीदी हेच म्हणत असेल की ती विजयच्या शिवाय राहू शकत नाही. मला तिला का रोखायचंय ते मला ठाऊक आहे. तुला ही गोष्ट नाही कळू शकणार. तुझ्या पण ही गोष्ट लक्षात येत नाहीये. आता पल्लवी दीदी कोणाच्याही थांबवण्याने नाही थांबणार. आणि आता ते लोक सुद्धा दीदीला आपल्या घरची सून मानतात. असो, राहू दे बरं ही गोष्ट. पल्लवी आली की जेवायला बसूया आपण. कृतिका बरोबर बोलते गायत्री. आता तू काहीही सांगून पल्लवीला रोखू नाही शकत आणि तिला रोखण्यात आता काही फायदा पण नाही. कमीत कमी तिच्या येण्या जाण्यामुळे आपल्याला त्या घरच्या बातम्या तर कळतील. आपल्याला हे तर कळत जाईल की गोविंद आता कुठली चाल खेळणार आहे नेमकी. मी चेंज करून येतो. मम्मा, मी तोपर्यंत जेवण गरम करते. तुमचं म्हणणं तसं बरोबरच आहे, पण मी हा विचार करते की विजय शिवाय जगण्या मरण्याच्या गोष्टी करणारी पल्लवी
जेव्हा तिला सत्य कळेल तेव्हा तर ती जिवंतपणेच मरून जाईल. मरण यातना भोगेल ती. पल्लवीचा मेसेज. मी संकटात आहे, प्लीज हेल्प मी. कोळीवाडा बॅकवर्ड. सॉरी पल्लवी, पण हे करणं माझ्यासाठी फार गरजेचं होतं. मी तर जखमी झाली आणि बेशुद्ध पडे. हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. कुठे गेली ही मुलगी? नेहमी उशीर करते. किती वेळा सांगितले फोन तरी करत जा म्हणून. कृतिका, कृतिका, जरा पल्लवीला फोन कर. गायत्री, गायत्री, काय हो? काय झालं? इन्स्पेक्टर जॅकीचा फोन आला होता. पल्लवी घायाळ झाली. हे काय बोलताय तुम्ही?
मी तुला खरं तेच सांगतोय गायत्री. इन्स्पेक्टर जॅकीला ती कोळीवाड्याच्या बॅकरोडला सापडली. नाही, पण तिथे कशाला जाईल ती? हेच तर जाणून घ्यायचं. इन्स्पेक्टर जॅकीने तिला हॉस्पिटलमध्ये नेलंय. सिटी हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केलंय. हे परमेश्वरा, हे काय होतंय? हे काय होतंय, कसं होतं, याचं उत्तर इन्स्पेक्टर जॅकीच देऊ शकते. पण यामागे काहीतरी मोठं रहस्य, काहीतरी मोठी गोष्ट आहे. चल लवकर हॉस्पिटलला जाऊया. चल. चला. रेखा ही भाग्याची. हे काय सांगताय तुम्ही मुन्नाला मारलत? नाहीतर आणखी काय करायचं होतं सक्सेना? मुन्नाने मला फसवलं होतं. अरे त्याने पैशांसाठी हे सगळं केलेलं होतं. मला तर अजूनही वाटतंय की विजयला जिवंत जाऊ देणारा तो मुन्नाच होता. मला धमकी देत होता की पोलिसांच्या समोर माझ्या सगळ्या गोष्टी उघड करेल म्हणून. तुमच्या विरुद्ध कुठला पुरावा तर नाही ना मागे राहिला? पोलीस तर या मृत्यूला ऍक्सिडेंटल मृत्यूत समजतील. हो, पण एक गडबड झाली माझ्याकडनं. माझा मोबाईल तिथे पडला आणि जेव्हा मी माझा मोबाईल घ्यायला परत गेलो तेव्हा मुन्नाच्या जवळ ती पल्लवी होती. आणि मला असं वाटतंय की मुन्नाने पल्लवीला सर्व काही सांगितलेलं असेल. नाहीतर पल्लवी मला पाहून तिथून पळून का जाईल? हो, तर तुम्ही पल्लवीला पण? नाही सक्सेना, नाही. ती वाचली. ती फक्त घायल झाली. मी तिला मारणारच होतो की ऐनवेळी इन्स्पेक्टर जॅकी तिथे येऊन पोहोचला. त्याने तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलंय. मला भीती वाटते सक्सेना की शुद्धीत आल्यानंतर पल्लवी पोलिसांना सर्व काही सांगून टाकेल. हो गोविंद साहेब, इतकंही घाबरायचं कारण नाही. मुन्नाने पल्लवीलाच सांगितलंय ना, मॅजिस्ट्रेट समोर जबाब नाही ना दिलेला. पल्लवीने पोलिसांना काहीही सांगितलं म्हणून गोष्ट सिद्ध नाही होणार. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. ठीक आहे सक्सेना, हे प्रकरण तर आपण सांभाळूनच घेऊ. पण या विजयचं काय करायचं, ज्याचा अजूनपर्यंत काही ठाव ठिकाणा नाहीये? विजय जिवंतपणे आणि धडधाकटपणे, आणि तो कोणत्याही क्षणी माझा हा खेळ संपवून टाकू शकतो. कळतंय ना तुला? तर मग आता ह्याचा विचार करा ना की त्याला कसं रोखता येईल, कसं आवरता येईल. सक्सेना, म्हणून तर मी तुला सांगतोय की जितक्या लवकर होऊ शकेल ती सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर ट्रान्सफर करून टाक. जितक्या लवकर होऊ शकेल. अहो, मी तुम्हाला सांगितलंय गोविंद साहेब की उद्या तुमचं हे काम होऊन जाईल. मी सगळ्या गोष्टी करून टाकल्या. उद्या तिथे पोहोचल्यावर बलराज अरोराची सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर ट्रान्सफर होईल. लक्षात ठेव सक्सेना, ही गोष्ट ध्यानात ठेव सक्सेना की आपल्यापाशी वेळ मुळीच नाहीये. उद्याच्या उद्या ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर ट्रान्सफर व्हायलाच हवी. समजलं का? हे तुम्ही काय सांगताय नानू? नाही, असं नाही होऊ शकत. असंच झालंय बेटा. कोणीतरी पल्लवीला मारायचा प्रयत्न केलाय. ती गंभीरपणे घायल झाली आहे म्हणून पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलंय. याचा काय अर्थ असू शकतो नानू? बेटा, पल्लवी घायल झाली आहे आणि कोणाला कळत नाहीये की ती बॅकरोडला गेलीच कशी. ती कोणाला भेटायला गेली होती का? बेटा, याविषयी तर पल्लवीच सांगू शकेल. आणि त्यासाठी आपल्याला ती शुद्धीवर येईपर्यंत थांबावं लागेल. नानू, पण हे नक्कीच एक कारस्थान आहे. मला वाटतंय पल्लवीला गोविंदबद्दल सगळं कळलं असणार, म्हणूनच तिला मारायचा प्रयत्न केला गेला. हो बेटा, मला पण असंच वाटतंय. तो सोहनलाल इन्स्पेक्टर जॅकीना भेटायला गेलाय आणि गायत्री पल्लवीला भेटायला. नानू, मी पण पल्लवीला भेटून येते. नाही बेटा, तू इथेच राहा विजयजवळ. मी पल्लवीला भेटून येतो आणि थोड्याच वेळात आशिष पण येईल. आणि हो बेटा, पल्लवीची बातमी विजयला अगदी नीट विचार करून सांग. कुठे असं न हो की पल्लवीच्या बाबतीत कळल्यावर विजय स्वतःला सांभाळू शकणार नाही. नानू, मी तर हा विचार करते की विजयला या बाबतीत सांगू की नको. बेटा, आता विजयला ही गोष्ट आपल्याला सांगावी तर लागेलच. फक्त एवढंच की जरा काळजीपूर्वक कर. ठीक आहे बेटा? बेटा, मी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर फोन करेन. तू स्वतःला आणि विजयला सांभाळ. हो नानू. बरं बेटा. रेखा ही भाग्याची.
गायत्री, पल्लवीची तब्येत कशी आहे बेटा? ठाऊक नाही बाबा. डॉक्टर उपचार करतायत. ती कुठे जायला निघाली होती? का निघाली होती? काही सांगितलं का तिने? काहीच नाही ठाऊक मला. आम्हा कुणालाच हे कळत नाहीये की अखेरीस तो कोण असू शकतो ज्याने पल्लवीला जीवे मारायचा प्रयत्न केलाय. सोहनलाल सांगत होता की इन्स्पेक्टर जॅकी पल्लवीला इथे घेऊन आले म्हणून. हो, इन्स्पेक्टर जॅकींना कोळीवाड्याच्या बॅक रोडला पल्लवी बेशुद्ध अवस्थेत सापडली. अवस्था खूपच नाजूक होती म्हणून इन्स्पेक्टर जॅकी तिला इथे घेऊन आले. डॉक्टर, येस. पल्लवीची तब्येत कशी आहे आता? त्यांच्या डोक्याला जखम झाली. डॉक्टर साहेब, काही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही ना? नाही, त्यांच्या जीवाला तर धोका नाहीये, पण सध्या त्या बेशुद्ध आहेत. कृपा आहे भगवंताची. पल्लवी शुद्धीवर कधीपर्यंत येईल डॉक्टर? उद्या सगळ्याच्या आधी तर त्या शुद्धीवर येणं कठीणच आहे. धीरानं घे तू गायत्री, सर्व ठीक होईल. आणि हा तुझाच आशीर्वाद म्हणून पल्लवी ठीक आहे, ती चांगली आहे. आणि शिवाय उद्या जेव्हा ती शुद्धीवर येईल तेव्हा ती स्वतःच सांगेल की तिला मृत्यूच्या जबड्यामध्ये ढकलणारा कोण होता ते. तोपर्यंत तर आपल्याला थांबावं लागेल ना. काळजी करू नकोस, भगवंत सगळं ठीक करतील. पप्पा पप्पा चिंता करू नका. अरे या गोष्टीला तर कोणी नाकारू शकणार नाही ना की पल्लवी आपली साथ देत होती, ती आपल्या सोबत उभी होती आणि आपली मदत करण्यापासून तिला कोणीही रोखू पण शकत नव्हता. मला तर वाटते की बहुतेक हेच कारण आहे की तिला पण मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जावई बापू, मला कळतच नाही की हे सगळं काय चाललंय. अरे जो कोणी आपल्याला साथ द्यायला पुढे येतो त्याच्या बाबतीत काही ना काही घटना घडतेच. ह्या प्रश्नाचं उत्तर आशा आणि तिचे नाना यांच्याशिवाय दुसरं कोणी देऊच नाही शकत. बास, खूप झालं आता. मी आता हे सगळं नाही पाहू शकत. एका बाजूला माझा मुलगा आहे ज्याचा काही ठाव ठिकाणा नाहीये, आणि दुसऱ्या बाजूला बिचारी पल्लवी हॉस्पिटलमध्ये पडून आहे. परमेश्वराची कृपा आहे की तिचा जीव तरी वाचला. पण हे परमेश्वरा, आता ही लढाई बंद कर रे बाबा. तुझ्या सांगण्याने किंवा तुझ्या इच्छेने आता ही लढाई बंद नाही होणार. हो मम्मा, ती आशा तर कोणाचाही ऐकणार नाहीये. ती एकेका गोष्टीचा बदला घेत आहे. ज्याने कोणी तिच्याबरोबर गैरवर्तणूक केलेली आहे त्या लोकांबरोबर ती अशीच वागत राहणार. जावई बापू, केवळ हेच कारण नाहीये. गुन्हा करणाऱ्यांचा स्वभावच असा असतो. एक गुन्हा केल्यानंतर त्या गुन्ह्याला लपवण्यासाठी ते गुन्ह्यावर गुन्हे करतच राहतात. ज्या प्रकारे माणूस जेव्हा खोटं बोलतो ना, तेव्हा एक खोटं लपवण्यासाठी त्याला 1000 वेळा खोटं बोलावंच लागतं. हो की नाही? तुमचं खरंय पप्पा, तुमचं खरंय. आणि आशाच्या नानांच्या आयुष्याचं उद्दिष्ट तर हेच आहे की आशाला वाचवणं, तिला सुरक्षित ठेवणं. तिला वाचवण्यासाठी, तिला सुरक्षित ठेवण्यासाठी ते पूर्णपणे तिची साथ देत राहिलेत. आपण आशा बरोबर नातं जोडायलाच नको होतं. तिच्या बरोबर मी नातं जोडलं होतं. आशा, तुझ्यावर जे काही जुलूम झाले असतील त्याचा बदला घ्यायचा असेल तर तो माझ्याकडून घे ना तू. बिचाऱ्या विजय आणि पल्लवीचा काय गुन्हा आहे यामध्ये? त्यांना सजा का दिली जातीये? माझ्या मुलाला या गोष्टीची शिक्षा का म्हणून दिली जाते सांग. अहो, तुमच्या भावनांची भाषा त्या आशाला समजणार नाहीये मम्मी. जर तिला रोखायचं असेल तर एखादा दुसरा मार्ग काढायलाच हवा. दुसरा मार्ग. आशाने जे गुन्हे केले त्या गुन्ह्यांची शिक्षा तिला मिळेलच मिळेल. कोणी लाख प्रयत्न करोत आशाला शिक्षेपासून नाही वाचवू शकणार. आणि शुद्धीत आल्यानंतर पल्लवी स्वतःच पोलिसांना सांगेल की या मागे कोणाचा हात आहे आणि कोणी तिला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. विजय, समजून घ्यायचा मला प्रयत्न काही कर. ऐकायचं नाही आणि काही समजायचं नाहीये. मला आत्ताच्या आत्ता जायचं आणि पल्लवीला भेटायचं. विजय, तुझी पल्लवी ठीक आहे, ती लवकरच शुद्धीत पण येईल. अशा तू माझं म्हणणं समजून का घेत नाहीयेस?
पल्लवीवर जीवघेणा हल्ला झालाय हे कळल्यानंतर मी इथे थांबलो ना तर मग मी माणूस विजय विजय हे बघ माझं म्हणणं ऐक. तुझ्या तिथे जाण्याने वास्तव नाही बदलत आणि पल्लवीची कंडिशन जर क्रिटिकल असती तर आम्ही तुला अडवलं नसतं, जाऊ दिलं असतं. पल्लवी ठीक आहे विजय. आशिष हो, तो बरोबर सांगतोय. ती लवकरच शुद्धीत येणार आहे आणि ती पोलिसांना सगळं सत्य सांगून टाकणार आहे. आणि अशात तुझं तिथं जाणं पोलिसांच्या तपासाला डायव्हर्ट पण करू शकतं विजय. आणि सगळं प्रकरण बिघडून जाईल विजय. प्लीज हे बघ काही वेळाचीच गोष्ट आहे. प्लीज सावर जर स्वतःला. हो विजय, आजचा दिवस फार महत्वाचा असणार आहे. आज आपल्याला कित्येक कामं करायची आहेत. तुझी प्रॉपर्टी ट्रान्सफर होण्यापासून थांबवायची आहे. पल्लवीला भेटायचं आहे. पल्लवीला शुद्ध येणार आहे ना आशा, पण आलेली तर नाहीये ना. आणि जर पल्लवीची अशी हालत करणारा गोविंद असेल तर मग पल्लवीच्या जीवाला फारच मोठा धोका आहे. विजय विजय तिथे पोलिसांचा पूर्ण पहार आहे. विजय तिथे जायचा विचारही करणार नाही. आता बस पाहायचं हे आहे की पल्लवीकडून कोणती अशी नवी गोष्ट समोर येणार आहे आणि हा इन्स्पेक्टर जॅकी काय करणार आहे. मी तुम्हा दोघांना गोविंद आणि सक्सेनावर नजर ठेवायला सांगितलं होतं, पण वारंवार असं का होतं की गोविंद तुम्हा दोघांना होल देऊन निसटून जाण्यात यशस्वी होतो. काल रात्री पण हेच झालं. आय एम सॉरी सर. तुमच्या सॉरीने काही नाही होत. तुम्हा दोघांना होल देऊन गोविंद कुठे गेलाय कोणालाही माहित नाहीये आणि त्याच्यानंतर दोन घटना घडल्यात. 2 घटना? हो, आणि तुम्हा दोघांच्या बेपर्वाईमुळे झालंय. जर नीट त्याच्यावर नजर ठेवली असती तर ना तो निसटण्यात यशस्वी झाला असं नाही असं काही घडलं असतं. म्हणजे तुम्हाला वाटतंय की तो आम्हाला झुकांडी देऊन हे सगळं करण्यासाठी गेला होता का? हो, फारच धूर्त येतो. त्याचं नाव गोविंद कपूर. त्याला ठाऊक आहे की त्याचा फोन टॅप केला जातोय. त्याला ठाऊक आहे की पोलीस त्याच्यावर नजर ठेवून आहेत. म्हणूनच आजपर्यंत आमच्या हाती नाही आलाय. पण 2 घटना कुठल्या झाल्या सर? एक घटना ज्यात पल्लवीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. तिचा मेसेज मला आला. मी योग्य वेळी पोहोचलो आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. सर, पल्लवीने हे नाही सांगितलं की तिच्यावर हल्ला करणारा कोण होता ते? तो गुंड मुन्ना ज्याच्या शोधात आपण होतो, ज्याच्या साक्षीने आपण गोविंद कपूरला फाशीच्या दोरीपर्यंत पोहोचवू शकलो असतो. त्याचं प्रेत मिळालं. रोडवर कारने चिरडलेलं. मला नाही वाटत की हा काही योगायोग आहे की एकीकडे तो गुंड मारला गेलेला असावा आणि दुसरीकडे पल्लवीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. आता काय करायचंय सर? आता लगेच मोबाईल कंपनीच्या नेटवर्कशी कॉन्टॅक्ट करा आणि याचा छडा लावा की तो नंबर कोणाच्या नावावर आहे. ज्याच्या नावावर गोविंद आणि विजयचं बोलणं झालं होतं तो कोणाच्या नावावर आहे आणि त्याचा ऍड्रेस काय आहे. असं वाटतं की आपण विजयपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होऊ. ओके सर. पल्लवी तर आतापर्यंत काही समजून घ्यायला तयार नव्हती आणि ती तर आता त्या लोकांच्या बाजूने होती. पल्लवीच्या बरोबर असं का व्हावं? तिला या अवस्थेमध्ये लोटण्यासाठी कोण जबाबदार असू शकतो? पप्पा, मी तर हा विचार करते, परमेश्वराचे लाख आशीर्वाद आहेत म्हणून पल्लवीचा जीव वाचला. मला तर वाटतं पल्लवीला गोविंदच्या बाबतीत बहुतेक सगळं खरं समजलं होतं. तिला ह्या अवस्थेत लोटणारा दुसरा कोणी नसणार, गोविंदच असू शकतो. तू खरं बोलतेस आशा. ही तर कृपा आहे देवाची की योग्य वेळी पोलीस तेथे पोहोचले आणि पल्लवीला अगदी योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. बेटा, कोणाजवळही या गोष्टीचं उत्तर नाहीये की पल्लवी कोळीवाड्याच्या बॅकरोडवर कशी काय पोहोचली आणि ना हे समजू शकते की जॅकी तिथे कसा पोहोचला. मी सांगतो बाबा. मी या बाबतीत इन्स्पेक्टर जॅकीला विचारलं होतं. त्याने मला सांगितलं की पल्लवीने त्याला एक SMS पाठवला होता. SMS? काय लिहिलं होतं त्या SMS मध्ये? SMS मध्ये बस एवढंच लिहिलं होतं की माझ्या जीवाला धोका आहे आणि मी कोळीवाड्याच्या बॅकरोडवर आहे म्हणून. मी पल्लवीच्या मावशीशी बोलले आणि ती माझ्या बोलण्याने तर अगदी भडकलीच. म्हणाली की मला काहीही माहित नाहीये. असंही म्हणाली. मी तुला खरं सांगू, मम्मा,